सकाळीच उठून डब्यासाठी बनवली होती भेंडीची भाजी. त्यानंतर दिवसभर आज दिवाळी फराळ चालू होता. रव्याचे लाडू, त्यानंतर कळीचे लाडू, रवा आणि बेसनचे लाडू बनून बनून अशा अवस्था झाली होती. चेहऱ्याचं तर काय नूरच राहिला नव्हता. खरंच खूप थकली होती. 4-5 दिवस कंटिन्यू फराळ 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 चालू होतं. पण आज थोडी रिलॅक्स झालीत. आता फक्त चिवडा राहिलाय, तो मात्र मी उद्यावर ठेवलाय. त्यानंतर संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनाची थोडीशी खरेदी झाली. पणती, झाडू, बत्तीसा, ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या आणण्यात आल्या. मग पहिलं सगळं घर स्वच्छ करून घेतलं. कंदील वगैरे लावले, रांगोळी काढली आणि आज सुंदर अशी धनतेरस असल्यामुळे एक छान असा कलश आणि असं त्यातून धन पडतंय असं दाखवलं. नंतर लक्ष्मीसाठी मी हा सुंदर बाऊल सजवला. त्यानंतर कलशही सुंदर सजवला आणि धनाची पूजा केली. तर मी अशी सुंदर तयार झाली आहे आणि आता मी लक्ष्मी पूजा करणार आहे. आणि हे माझं छोटंसं पिल्लू, तीही छान तयार झाली आहे. स्वामींच्या फोटोलाही सुंदर असा हार घातलाय. तर ही माझी मोठी लेक सहसा कधी माझ्या व्हिडिओमध्ये नसती, कारण ती नेहमी ऑफिसमध्ये असती. बारकीचा उल्लेख बऱ्याचदा होतो. तर आज ती दिवाळीची सुट्टी दिला. तर हरी तुडी, हाय, हॅपी दिवाळी गाईस. हॅपी दिवाळी. त्यानंतर आज नवीन लक्ष्मी आणली होती, तिचीही पूजा केली. घरातील नवीन भांड्यांची पूजा केली, दागिन्यांची पूजा केली, मीठ, लक्ष्मी माता आणि अशी सर्व छान पूजा करून घेतली. तर मी अशी सुंदर पूजा मांडली होती. बाहेर छान आकाशकंदीलही लावले होते आणि आता सर्व माझी दिवाबत्ती झाली होती. त्यानंतर सगळी पूजा वगैरे आटपून खाली सिद्धीसाठी आणली होती नवीन सायकल. मग सायकलची पूजा केली आणि तिलाही हार वगैरे घातला. मिस्टरांनी सायकल थोडीशी चालू नाही पाहिली. खालून आमची बाल्कनी अशी मस्त दिसत होती. त्यानंतर मग थोडेसे फटाकडे वाजवले, सुरसुरई आणि थोडेसे पाऊस लावले आणि अशी लाईटिंगमध्ये झगमगत होती. आणि छान थोडी फटाकेबाजी झाल्यानंतर बाहेरची थोडी रोषणाई पाहिली आणि अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस धनत्रयोदशीचा साजरा झाला. बाय बाय.